धन्यवाद डीजे, थँक्यू डीजे. बघताय आपण विकेट हॅट्रिक करता, षटकारांचे हॅट्रिक, चौकारांचे हॅट्रिक करता आदरणीय सन्मान्य साईविराज ट्रान्सपोर्टचे मालक रोशन प्रदीप पाटील आणि विशाल पाटील यांच्या माध्यमातून पारितोषिक जाहीर झाले. विकेट हॅट्रिक करता 3000 रुपयाचं पारितोषिक असेल ते सोरा 11 राजावळी संघाला. आणि याचबरोबर सोरा 11 राजावळी संघाला शुभेच्छा आलेत. उपविभाग प्रमुख राजावळी आदरणीय सन्मान्य नंदकुमार पाटील साहेबांनी या शुभेच्छा दिलेत. त्यांचे सुपुत्र जयदीप पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंसुद्धा आम्ही स्वागत करतोय. आणि विशेष म्हणजे प्रवीण भगत साहेबांचं सुद्धा आगमन झालं आहे. यापूर्वीच त्यांचं मी स्वागत केलं होतं. आणि सर, पुन्हा एकदा आपणास नम्र विनंती, आपण व्यासपीठावर या. एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व, नेहमीच पाठीराखे असत आहेत टिवरी राजावळी संघाचे. मॅचकडे आपण वळूया. पहिल्या 2 षटकांकरता धावतं समालोचन पोहोचवण्याकरता सज्ज होत आहेत आमचे साथी समालोचक मित्र प्रमोद शेडके. मॅचकडे आपण रवाना होऊया. आमचे प्रमोद शेडगे या ठिकाणी रसा घेत आहेत. गावदेवी धाणीव विरुद्ध मॅच तुम्ही बघतायत सोरा 11 राजावळे असा. टॉस जिंकल्यानंतर धाणीव संघाने टॉस जिंकलाय. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि पहिल्या चेंडूवर दमदार, शामदार, वजनदार हा चौकार ठोकलाय फलंदाजाने. 4 धावा. माझ्या आवडत्या खेळाडूंपैकी एक खेळाडू म्हणून मंगेश यादव मी नेहमीच बघत असतोय. एक अतिशय चांगला सोयमी खेळाडू म्हणून धाणीव संघातून तो बिलॉंग करतोय. आणि आतापर्यंत त्यांनी चांगला खेळ सादर केलाय, पेश केलाय. ज्या पद्धतीने सध्याचा तो बॅट पॅचमध्ये चालू होता, बॅट पॅच चालू असतानाच आता त्यांनी पहिल्या चेंडूवर चौकार ठोकलेत आणि इरादे स्पष्ट केलेत. धावसंख्या 4. दुसऱ्या बाजूला टेनिस विश्वातील एक दिग्गज खेळाडू, गुजरात, रायगड, बघितलं आपण देवगड या परिसरामध्ये जाऊन त्यांनी चांगले खेळ साकारलाय. मात्र इथे विकेटचं पतन होत आहे. मंगेश यादव याला परतावा लागत आहे. मिडविकेट क्षेत्रामध्ये झेल देऊन मंगेश यादव हा याला परततोय. गॉन. विकेटचं पतन, 1 बाद. धावसंख्या 4. तुषार पाटील, तुषार जयप्रकाश पाटील कोणतीच चूक करत नाही आणि त्याच्या हातामध्ये झेल देऊन मंगेश यादव या खेळाडूला परतावं लागतंय. तुषार याची यंदाच्या हंगामातील कामगिरी खूप चांगली झालेली आहे. खरं तर रत्नागिरी या पट्ट्यामध्ये जाऊन पहिलाच मॅच खेळत असताना 6 बॉलमध्ये 29 रनची आवश्यकता होती. आणि अशा वेळेस तुषार पाटील नावाचा हा दिग्गज खेळाडू ध्रुव तारा स्पोर्ट्स टिवरी संघाकडून खेळत होता आणि त्या संघातून खेळत असताना 29 धावा त्याने पूर्ण केल्या होता. हा रेकॉर्ड्स त्याच्या नावावर आपल्याला नव्यानेच बघायला मिळतो आहे. रत्नागिरी परिसरामध्ये जाऊन अशी कामगिरी करणारे फार कमी खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि तुषार पाटील याने एक चांगला झेल टिपला आहे. प्रताप भोईर याला यश मिळतोय. धावसंख्या 1 गडी बाद, 4 धावा. मॅच आपण बघतायत गावदेवी धाणीव विरुद्ध सोरा 11 राजावळे असा. गावदेवी धाणीव संघाने टॉस जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवला आहे. क्षेत्ररक्षणासाठी मैदानाच्या आत धाडलं गेलं ते ध्रुवतारा स्पोर्ट्स टिवरी संघाला. ध्रुवतारा स्पोर्ट्स टिवरी संघाकरता या 4 षटकांमध्ये अग्निपरीक्षा असेल. याआधी विकेट हॅट्रिक करता साईविराज ट्रान्सपोर्टचे मालक रोशन प्रदीप पाटील, विशाल पाटील यांच्या सौजन्याने 3000 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालं आहे. बघूया हे पारितोषिक पूर्ण केली जाईल काय. ऑन साईडला कॉर्नर, या चेंडूला फोर्स केलाय. चेंडू हवेमध्ये, नो चान्स फॉर द फिल्डर. चेंडूचा वेग जास्त आहे. चेंडू सीमारेषे पार, आर पार, दमदार, शानदार, वजनदार चौकार.
कवायत आहे मित्रांनो, ज्याने अनेक खेळ साकारले आहेत. त्याच्या कॅरियरचा जर आपण विचार केला तर 17 ते 18 अर्धशतक त्याने आतापर्यंत जडलेत आणि विशेष म्हणजे आउट ऑफ इंडियामध्ये जाऊन त्याने मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावला आहे. एक चांगला टेनिस क्रिकेटचा आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हणून विश्वनाथ जाधव याच्याकडे बघितलं जातंय. जोरदार अपील केलंय, अपील पंचाने फिटाळून लावलंय. चेंडू जातोय शॉर्ट थर्ड बँचच्या दिशेने, एक धाव मिळतोय बॅटच्या साह्याने आणि एका धावण्याची धावसंख्या झाली ती 9 धावा. गावदेवी धानिव संघ 4 चेंडूला सामोरे जातोय. मंगेश यादव याची एक विकेट आपण बघितली, जो चांगला झेल टिपला गेलाय तुषार पाटील याच्याद्वारे. आणि तदनंतर आता विश्वनाथ जाधव मैदानाच्या आत गेलाय आणि आणखीन जर संधी आपण कोणाला दिली गेलेली आहे तर आणखीन संधी दिली जाते फलंदाजीमध्ये. हकीम शेख नावाचा खेळाडू आता मैदानाच्या आत गेलाय. डावऱ्या हाताचा फलंदाज आहे. डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाला ही विकेट कशी चांगली फळदायक ठरते काय ते आपण बघणार आहोत. रजनी स्पर्धेचा हा महासंग्राम तुम्ही बघतायत. कुमार अमित केदारनाथ पाटील साहेबांचा आज वाढदिवस आणि प्रत्येक वर्षी वाढदिवसा निमित्तानं या स्पर्धेचं आयोजन असतंय. कोर्टाचा चेंडू, जोर अपील, लाऊड अपील, पंचाने अपील फिटाळून लावलंय आणि याचबरोबर हा एक डॉट चेंडू. कारण प्रताप याला तुम्ही हलक्यामध्ये घेऊ नका. अनेक विक्रम पराक्रम प्रताप नावाच्या या खेळाडूने केलेत टेनिस विश्वामध्ये आणि निश्चितच ते केलेले विक्रम नंदकुमार पाटील सरांना सुद्धा ठाऊक आहेत. लेजंड क्रिकेटर गावदेवी धानिव संघाचे. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज प्रताप भोईर तयार. त्याच्या कोट्यातील आता शेवटचा चेंडू, समोर फलंदाज हकीम शेख, डावखुरा हाताचा फलंदाज. हा चेंडू कसा असेल, उचलण्याचा प्रयास, उसळी जास्त घेतली या चेंडूने. चेंडू जातोय यष्टिरक्षकाच्या पाठीमागे. बघता बघता एक धाव फलंदाजाने पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याची घाई आणि एकाच धाब्यावर ते समाधान मानतायत. एका धावण्याची धावसंख्या झाली ती 10 धावा. षटक संपते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फलंदाजी करताना टॉस जिंकल्यावर गावदेवी धानिव संघाची धावसंख्या 1 गडी बाद 10 धावा. 3 षटकं अजूनही शिल्लक आहेत. एक छोटासा ब्रेक घेऊया. प्रेक्षक कुठेच जाऊ नका, पाहत राहा, बघत राहा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम आमदार चषक 2021. चंद्रगावचा अभिमानी चषक आहे हो एक नंबर. चंद्रगावचा अभिमानी चषक आहे हो एक नंबर. अमित दादा अभिमन्यू, स्वर्गीय अभिमन्यू पाटील यांना कधीच विसरले नाही. कारण हा टॉस तुम्ही बघितला, या टॉसवर स्वर्गीय अभिमन्यू यांची प्रतिमा आणि त्यांच्या नावाने अभिमन्यू स्पोर्ट्स हा संघ या परिसरामध्ये नेहमीच प्रवेश घेत असतोय, चांगलं क्रिकेट खेळत असतोय, दाखवत असतोय आणि इथे एक चांगलं गीत वाचलं जात आहे. मॅचकडे रवाना होत असतानाच गावदेवी धानिव संघाची धावसंख्या 1 गडी बाद 10 धावा. नंबर 2चे षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज दिनेश आलाय आणि समोर डावखुरा हाताचा फलंदाज हकीम शेख हा डावखुरा हाताचा फलंदाज आहे. ऑन साईडला लॉंग लेग, मिड विकेट, काऊ कॉर्नर आणि लॉंग ऑन. या चेंडूला उडवण्याचा प्रयास केला आहे. चेंडू येतोय मिड ऑन क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण केली. प्रताप चेंडूवर झपाट्याने पुढे सरकतोय. बघता बघता 2 धावा रोखल्या जाऊ शकत नाही. 2 धावण्याची धावसंख्या झाली ती 12. स्कोर मोज ऑन 12. याआधी आपण बघितलं होतं विश्वनाथ जाधव एका चौकारणीशी 5 ओव्हर खेळतोय. मंगेश यादव 2 चेंडूला सामोरे जाऊन 4 धावा बनवल्या आहेत आणि आता स्ट्राईक इनकडे डावऱ्या हाताचा फलंदाज, डावखुऱ्या हाताचा फलंदाज हकीम शेख 2 धावा तर पूर्ण करतोय. 2 धावण्याची धावसंख्या झाली ती 12. ऑफ साईडला जर आपण बघितलं तर लॉंग ऑफमध्ये शतरक्षक आहे रोशन हा प्लेइंग 11चा हिस्सा बनलाय. रोशन भोईर इन दी एअर, चेंडू हवेमध्ये. 1 बाउन्सने शतरक्षकाने फ्लायसिपच्या दिशेने चेंडूला पकडलंय. एकच धाव. लेग बाईचा इशारा पंचांचा आलाय आणि या अतिरिक्त धावण्याची धावसंख्या झाली ती 13. प्रेक्षक जे यूट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेला न्याहाळतायत, बघतायत, आनंद लुटतायत, त्यांच्या माहिती करता गावदेवी धानिव विरुद्ध लढत सुरू आहे ती सोरा 11 राजावळी अशी आणि 1.2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावपळीवर धावा लागला जात आहे. त्या 13 धावा. विकेट हॅट्रिक करता सुद्धा 3,000 रुपयाचं पारितोषिक लागलं जातं. आदरणीय सन्माननीय रोशन प्रदीप पाटील साई विराज ट्रान्सफरचे मालक समोरच आहेत आणि त्यांच्या सौजन्याने हे पारितोषिक लागलं जाते सोरा 11 राजावळी संघाला.
गोलंदाज दिनेश त्याच्या कोट्यातील पुढील चेंडू टाकण्याकरता सज्ज. हा तिसरा चेंडू असेल आणि समोर उजव्या हाताचा शानदार दमदार वजनदार खेळाडू खेळतोय विश्वनाथ जाधव. विनर स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून त्याने बिलॉंग केलं 2017-18 मध्ये आणि तदनंतर त्याने मागे वळून बघितलं नाही. ओ काय चांगला क्लास, क्रिकेटचा दर्जा काय आहे ते दाखवलं या फटक्याने. एक धाव पूर्ण केली. विश्वनाथ जाधव दुसऱ्या धावेकरता पुढे सरकतोय. या 2 धावा तो पूर्ण करतोय. 2 धावण्याची धावसंख्या झाली ती 16. 15 धावा. खरं तर डिसिप्लिन बघायचं असलं तर धाणीव संघाला मी आतापर्यंतच्या बऱ्याच टुर्नामेंट्स बघितल्या तर टुर्नामेंट्समध्ये त्यांचं डिसिप्लिन मी बघितलंय. प्रत्येक सूचनांचं पालन करताना तो संघ आपल्याला दिसलाय आणि तसंच पालन या ठिकाणी सोरा 11 राजावळी संघ सुद्धा या मैदानात करताना दिसतोय. दोन्ही संघाचं मी कौतुक करतोय. गोलंदाज तयार. हा फुलटॉस चेंडू, या चेंडूला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळ आहे. शतरक्षकाचं काय प्रभावी शतरक्षण. एक धाव पूर्ण, दुसरी धाव सुद्धा सहजतेने पूर्ण आणि या 2 धाव मिळत आहेत या फलंदाजाला. 2 धाबण्याची धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 1 गडी बाद 17 धावा 17. अजून जर विचार केला या षटकाचा तर 2 बॉल शिल्लक आहेत. 17 धावा. रजनी स्पर्धेकरता 17चा आकडा सुद्धा फार महत्त्वाचा आहे मित्रांनो. 17 डिसेंबर 1937 साली रजनी स्पर्धेकरता प्रवृत्त करणारा एक महान व्यक्तीचा जन्मदिवस आणि तो महान व्यक्तीच म्हणजेच कॅरी पॅकर्स. आणि त्याची आठवण मला झाली कारण प्रकाश झोतातील सामने खेळण्याकरता प्रवृत्त करणारी एक महान व्यक्ती आणि विकेटच्या दोन्ही बाजूने कॅमेरे लावण्याचं काम या क्रिकेट जगतामध्ये सर्वप्रथम कॅरी पॅकर्स या नावाच्या व्यक्तीने केलंय. चांगला पंच केलाय. चेंडू गॅप मध्ये खेळ आहे. शतरक्षकाच्या हातामध्ये सापडेपर्यंत फलंदाजाने 2 धाव पूर्ण केल्यात. या 2 धाव मिळत आहेत विश्वनाथ जाधव याला. तंत्र आणि मंत्र मैदानाच्या हातून दिसतोय फलंदाज विश्वनाथ जाधव याचं. 2 धावण्याची धावसंख्या झाली ती 19. 5 चेंडू टाकून झाले दुसऱ्या षटकामध्ये आणि सोरा 11 संघाला आणखीन अडचणी वाढू शकत आहेत जर त्यांनी ब्रेक थ्रू मिळवला नाही तर. ब्रेक थ्रू मिळवणं फार महत्त्वाचं असेल. दुसऱ्या बाजूला क्लॅप्स वाजवले जातात, टाळ्यांचा आवाज होतोय आणि प्रवृत्त करतायत आपल्या खेळाडूंना चांगला खेळ करण्याकरता. नंदकुमार पाटील कदाचित हा काय घडलं ते बघूया. लाऊड अपील केलंय, जोरदार अपील विश्वनाथ करता केली जाते आणि पंच अपील फटाळून लावतायत. याचबरोबर या षटकाची झाली समाप्ती. 2 षटकं समाप्त होत आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर फलंदाजी करताना गावदेवी धाणीव संघाची धावसंख्या झालेली आहे ती 1 गडी बाद 19 धावा. आणखीन 2 षटकं शिल्लक आहेत. या 2 षटकांमध्ये काय घडतंय काय बिघडतंय ऐकूया एका छोट्याशा डीजे ब्रेक नंतर. तत्पूर्वी प्रेक्षक कुठेच जाऊ नका, बघत राहा, ऐकत राहा. रजनी क्रिकेट स्पर्धेचा महासंग्राम आमदार चषक 2021. तेव्हा दिसतोय खेळी कक्षामध्ये नंदकुमार पाटील बघा किती खुश आहेत कारण रजनी स्पर्धेचे ते सुद्धा आयोजक असतायत. मला आठवतोय मला सलग 2 वर्ष त्या स्पर्धेमध्ये धावतं समालोचन करण्याची संधी मिळाली होती. नंदकुमारजी पाटील या व्यासपीठावर निश्चितच येतील. एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व. नंदूजी आपलं स्वागत आहे. याआधी सुद्धा आम्ही शब्दसुमनाने आपलं स्वागत केलं होतं. अतिशय चांगली दमदार आणि शानदार व्यक्तिमत्व. युवा खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म निर्माण करून दिला या खेळाडूने आणि म्हणूनच या खेळाडूंचं नाव सतत घेतलं जाईल या टेनिस क्रिकेट जगतात. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आहे वीरेंद्र आणि सामोरं जाईल हकीम शेख. नवीन निवडित खेळाडूंना संधी दिली जाते. वीरेंद्र याचा हा चेंडू गुडलेन स्पॉटवर चेंडू पीच चाललाय. धावबादची दाट शक्यता. बघता बघता परतावं लागतं हकीम शेख या फलंदाजाला आणि हा दुसरा धक्का लागलाय. 2 गडी बाद धावसंख्या 19. कमॉन डीजे. थँक्स डीजे. मला तरी वाटते आमचा आवाज पोहोचला नव्हता डीजे पर्यंत. विकेटचं पतन झालंय. 2 गडी बाद धावसंख्या 19. नवीन फलंदाज गेलाय संकटमोचक जय विश्वकर्मा.
वाटतंय आपण सुपर 5 मध्ये जरी कोसमाई चषकामध्ये गेला असता हा गावदेवी धानिव संघ, तरी मालिकावीरच्या यादी जी होती ती यादीमध्ये जय विश्वकर्मा हे नाव सुद्धा मला पुढे दिसलं होतं. जय विश्वकर्मा या नावाची चर्चा आम्ही केली होती आणि ह्या मॅचमध्ये खेळत असताना जय विश्वकर्मा यांनी पहिला मॅच खेळला त्यावेळेस 20 चेंडूमध्ये 43 धावांची चांगली खेळी पेश केली. गोलंदाजीमध्ये त्यांनी 2 गडी बाद केले 8 धावा देऊन, आणि आता सुद्धा तो चांगलं काम करतोय काय, कारण हा मॅच फार महत्त्वाचा असेल. कारण दुसऱ्या बाजूने सोरा 11 राजावळी संघ मजबूत इरादे घेऊन मैदानाच्यात उतरतोय. संपूर्ण परिपूर्णता सोरा 11 राजावळी संघामध्ये पाहायला मिळत आहे. वीरेंद्र तयार, समोर विश्वनाथ जाधव इनसाइड आउट करून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये कदाचित झेल होण्याची दाट शक्यता. लगातार चेंडूवर 2 फलंदाजांना तंबूच्या आश्रयाला धाडावं लागतंय. 3 गडी बाद, धावसंख्या 19 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. जेवणाची धनाची वर्गानी काय केली गो पिवाची आकाश बाबूनी. मैदानाच्या आत आपल्याला किती उत्साह दिसला बघा ना मित्रांनो, कारण बिग विकेट महत्वपूर्ण फलंदाज पास झाला विश्वनाथ जाधव. संघाकरता विश्वनाथ जाधव यांचं योगदान काय होतं ते आपण बघूया. 12 धावा त्याने बनवल्या, 12 धावा करून तो तंबूच्या आश्रयाला परतलाय. जय विश्वकर्मा याच्यावर मोठी जबाबदारी असेल. आणि दुसऱ्या बाजूला गोलंदाज वीरेंद्र यांनी अगोदरच्या चेंडूवर रन आउट केलं होतं. दुसऱ्या चेंडूवर त्यांनी स्वतःच्या खात्यामध्ये एक विकेट प्राप्त केलाय. नवीन फलंदाज आता गेलाय विजय जाधव. विश्वनाथ जाधव यांचे छोटे बंधू मैदानाच्यात उतरलेत आणि त्यांच्या बॅटमधून सुद्धा मोठ्या धावा येऊ शकतात. ते ऑन साईडला चांगले फटके खेळत आहेत. मी जी मैदानं बघितलेत यंदाच्या वर्षामध्ये जे समालोचन केलंय त्या समालोचनाचा अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचवतो मित्रांनो. स्ट्राईक इनकडे फलंदाज जय विश्वकर्मा. ओ व्हॉट डिलिव्हरी, मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा चेंडू असल्या कारणानं पंचाने वाईड घोषित केलाय. अतिरिक्त धाबेणीची भर, अतिरिक्त धाबेणीची धावसंख्या झाली ती 3 गडी बाद 20 धावा. एक वेळ अशी होती पहिला धक्का लागला होता 19 या धावसंख्येवर. त्याच्यानंतर एक बघितलं आपण 4 या धावसंख्येवर धक्का लागल्यानंतर दुसऱ्या विकेट करता चांगली भागीदारी. तदनंतर आता भागीदारी होणं फार महत्वाचं असेल. टॅप केलं या चेंडूला, चेंडू स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये. प्रताप भोईर चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. 100% योगदान प्रसाद तिथे आहे, प्रसाद भुते त्या ठिकाणी आहे. आणि ऑन साईडला आपण बघतोय प्रताप भोईर याला मिडविकेट क्षेत्रामध्ये ते क्षेत्ररक्षण करतायत. याआधी सुद्धा चांगलं काम केलं होतं आणि आता सुद्धा चांगलं काम करावं लागेल. यश त्यांच्या पाठीमागे प्रकाश पाटील, गोलंदाज तयार. ओ चांगली डिलिव्हरी, चांगले फुटवर्क होताना दिसत नाही. गोलंदाजाचं चांगले पदार्थ होत आहे, गोलंदाजाची चांगली हालचाल होते आणि चांगले कोणे त्याच्या हाताचे जे कोणे आहेत ते व्यवस्थित फिरले जात आहेत. चेंडू व्यवस्थितरित्या रिलीज करतोय. 2.4 चेंडूंमध्ये 21 धावा गावदेवी धानिव संघाच्या इथे बनलेत. अजूनही 2 चेंडू या षटकातील. स्लो ओव्हर 1 बीट केलं या फलंदाजाला. काय चांगली लाईन आणि लेंथ मेंटेन केली या गोलंदाजाने. फक्त या षटकामध्ये या गोलंदाजाने 1च धाव दिले आणि 2 फलंदाज बाद झाले त्या षटकात. द ग्रेट मराठा जुचंद्र यांच्या माध्यमातून आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये सुद्धा अशीच गोलंदाजी होती वीरेंद्र या गोलंदाजाची. आता खोळवरटपाच्या चेंडूला खोदून काढलंय. धावबाची दाट शक्यता, विकेट जाण्याची दाट शक्यता आणि आता फलंदाज विजय याला परतावा लागतंय. गॉन. 1 धाव मिळाली, एका धावणीची धावसंख्या झाली ती 22 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 4 गडी बाद, धावसंख्या 22. वेलकम बॅक. आलेल्या सर्व मान्यवरांचं, खेळूंचं आणि प्रेक्षकांचं आम्ही स्वागत करतोय. रजनी स्पर्धेच्या टेनिस क्रिकेटचा महासंग्राम तुम्ही निहाळतायत. या स्पर्धेला नाव देण्यात आलंय आमदार चषक, दमदार चषक. आमदार चषक 2021 या टेनिस क्रिकेटचा महासंग्राम. आणि इथे आपण बघतायत गावदेवी धानिव विरुद्ध लढत सुरू आहे. सोरा 11 राजावळी अशी.
सोरा 11 राजावळी संघ फिल्डिंग करतोय आणि फलंदाजी करताना 3 षटकांमध्ये 22 धावा. नवीन फलंदाज केलाय नंदन विश्वकर्मा. जय विश्वकर्मा आणि नंदन विश्वकर्मा. नंदन विश्वकर्मा हा सुद्धा एक भरोसेमंद खेळाडू आहे. गोलंदाजी आणि फलंदाजी तो चांगल्या पद्धतीने करू शकतोय. फिल्डिंग आपण बघूया. ऑन साईडला लॉंग लेग, मग काऊ कॉर्नर, त्याच्यानंतर एक शतरक्षक ठेवला गेलाय लॉंग ऑनमध्ये. काय चांगला चेंडू, अपील जोरदार केलंय. पंचाने अपील फेटाळून लावले. डॉट डिलिव्हरी, हा निर्धाव चेंडू आणि या निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 22. ऑफ साईडला जर आपण बघितलं तर 38 सर्कलच्या बाहेर एकच क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. एकच क्षेत्ररक्षकाला तुम्ही 38 सर्कलच्या बाहेर बघतायत. लॉंग ऑफमध्ये सूरज याला लॉंग ऑफमध्ये तुम्ही बघतायत, सूरज केनी. त्याच्यानंतर आपण बघतायत एस टी रक्षक ज्येष्ठांच्या पाठीमागे थर्ड मॅनच्या दिशेने आपण प्रसाद भुते यांना पॉईंट क्षेत्रामध्ये बघतोय. चेंडू हवेमध्ये जेल होईल काय, मात्र त्याचं उत्तर दिलं जातं की हा जेल होणार नाही. एक धाव पूर्ण, दुसरी धावे करता फलंदाज धावत आहेत आणि बघता बघता एकच धाव मिळेल. परतावा लागतोय नंदन विश्वकर्मा याला डायमंड डकच्या स्वरूपात. धावसंख्या एकाने पुढे सरकली. धावसंख्या पोहोचली ती 23 वर. 5 गडी बाद. गावदेवी धानिव संघाची धावसंख्या आहे ती 23 धावा. 23 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट. कमॉन डीजे. नवीन फलंदाज मैदानाच्या आत गेले. आसिफ एक चांगला खेळाडू आहे. मागच्या मॅचमध्ये आसिफ याला 1 डाऊनला बघितलं होतं आणि आता मात्र आसिफ हा क्रमांक 7 वर खेळण्याकरता उपस्थित झालाय. या चेंडूला उचललाय. चेंडू हवेमध्ये, बहुधा हा झेल होण्याची दाट शक्यता आणि विकेटचं पतन होतंय. शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये अप्रतिम झेल टिपलाय शतरक्षक तुषार पाटील यांनी आणि परतावा लागतो जय विश्वकर्मा याला. जय विश्वकर्मा इथे फ्लॉप ठरतोय. आणखीन एक धक्का. 6 गडी बाद. धावसंख्या 23. कमॉन डीजे. धावपैकीवर धावा लागल्यात. 6 गडी बाद, 23 धावा. फलंदाज विश्वनाथ जाधव यांनी 12 धावा केल्या आहेत. मंगेश यादव यांनी 2 चेंडूमध्ये 4 रन्स बनवले आहेत. त्याच्यानंतर आपण बघितलं तर धाणीव संघाच्या बघितलं तर ठराविक अंतराने विकेट्स पडत गेल्यात. क्रमांक 3 वर खेळण्याकरता फलंदाज आलेला होता आशिष. आता चांगला हुक केला या चेंडूला. चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेने. न इक्का दुक्का, सीधा चौका. हा मिळत आहेत 4 धावा. उपयुक्त चौकार. या 4 धावेची धावसंख्या पोहोचली जाते ती 27 वर. काही चांगला पद्धतालित्य. नेहमीच याला अशा प्रकारची खेळी चांगली करताना बघितलंय. मला आठवतोय एक मॅचेस कोसमेळ चषकातला ज्याच्यामध्ये त्रिमूर्ती नागले संघाविरुद्ध एका बॉलमध्ये 4 रनची आवश्यकता होती आणि सुंदर कव्हर ड्राईव्ह फटका दाखवला होता फलंदाज आसिफ याने आणि मॅच जिंकून दिला होता कोसमाई चषकामध्ये. आणि त्याच कोसमाई चषकामध्ये चांगलं प्रदर्शन करताना उपविजेतेपदावर त्यांना समाधान मानावं लागलं होतं. ट्राय टू फ्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. ऑफ स्टंपच्या बाहेर एकदा मिळेल. या एका धावेची धावसंख्या झाली ती 28. अजून या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक. 6 गडी बाद, 28 धावा. तरी सुद्धा म्हणावं लागेल चांगल्या प्रकारे रोखलंय सोरा 11 राजावळी संघाने या संघाला. ओहो, फॉरवर्ड शॉट लेग मध्ये चेंडू राहतोय. धावबाची दाट शक्यता. बघता बघता आशिफ याला परतावा लागतंय. 7व्या विकेटचं पतन होत आहे. 7 गडी बाद. धावसंख्या आहे गावदेवी धानिव संघाची 28 धावा. 28 फॉर द लॉस ऑफ 7 विकेट. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये ऐकूया सुमधुर गीत.
विशाल मला दाखवत आहेत की 4 फलंदाज धावबाज झालेत. आता ह्या इनिंगचा शेवटचा चेंडू, धावबाची चर्चा मी करणार आहे. गोलंदाज तयार, हा चेंडूला उचललाय नंदकुमार पाटील यांनी. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षकाने हा झेल ड्रॉप केलाय. स्क्वेअरलेग क्षेत्रामध्ये हा झेल सुटलाय. 2 धाव मिळत आहेत आणि याचबरोबर तिसरी धाव घेताना परतावं लागतंय नंदकुमार पाटील याला. धावबाच्या स्वरूपात 5 गडी बाद होत आहेत या इनिंगमध्ये गावदेवी धानिव संघाचे. धावफलकावर धावा लागल्या जात आहेत गावदेवी धानिव संघाच्या. त्या 8 गडी बाद 30 धावा आणि 31 धावांचं लक्ष ठेवण्यात आलं दुसऱ्या इनिंगमध्ये सोरा 11 राजावळी या संघासमोर. फलंदाजी आपण बघितलं, विश्वनाथ जाधव यांनी 12 धावा केल्या. त्याच्यानंतर एकही फलंदाज खेळपट्टीवर विशेष प्रभाव पाडू शकला नाही. गोलंदाजी बघितली आपण, वीरेंद्र यांनी एका षटकामध्ये 3 गडी बाद केले. चांगली गोलंदाजी त्यांनी इथे पेश केली. पंच मैदानाच्या आत वाट बघतायत आणि एका इनिंगमध्ये 5 फलंदाज धावबाच्या स्वरूपात बाद झालेत. एका इनिंगमध्ये 5 फलंदाज धावबाच्या स्वरूपात बाद झालेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असाच एक मॅच झाला होता. 21 जून 1975 साली झालेला मॅच होता. ऑस्ट्रेलिया वर्सेस वेस्ट इंडिज अशा या मॅचमध्ये ऑस्ट्रेलिया संघाचे 5 फलंदाज एका इनिंगमध्ये धावबाद झाले होते आणि तो विश्वचषक वेस्ट इंडिज संघाने जिंकला होता, पराभूत केलं होतं ते ऑस्ट्रेलिया या संघाला. आणि म्हणूनच ही आठवण मला झाली या ठिकाणी. भारतीय संघाचा जर आपण विचार केला तर 14 फेब्रुवारी 2012 रोजी भारतीय संघ श्रीलंका संघाविरुद्ध लढत देत असताना भारतीय संघाचे 4 फलंदाज हे धावबाच्या स्वरूपात बाद झाले होते आणि इथे गावदेवी धानिव संघाचे 5 फलंदाज धावबाच्या स्वरूपात बाद झालेत. आपण चर्चा याची सुद्धा करणार आहोत. जिंकण्याकरता लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. 31 या धावसंख्येचं पाठलाग करण्याकरता 2 प्रारंभिक फलंदाज ज्यावेळेस उतरतील त्यांची काय आखणी असेल, क्षेत्ररक्षणामध्ये नेमकं काय रणनीती आखली जातोय याचं धावतं वर्णन ऐकवण्यापूर्वी आम्ही एक छोटासा ब्रेक घेतोय. तत्पूर्वी प्रेक्षक कुठेच जाऊ नका, बघत राहा, पाहत राहा रजनी क्रिकेट स्पर्धेचा हा महासंग्राम आमदार चषक 2021. चषकाचं आयोजन केलंय जुचंद्र गावाला. या आमदार चषकाचं आयोजन केलंय जुचंद्र गावाला. वाजताई नाव गाजताई, वाजताई नाव गाजताई, नाव गाजताई आम्ही दादाचा या जुचंद्र गावाचा, या 19 नंबर वाल्याचा, या भीमनू संघाचा. गाजताई आम्ही दादाचा या जुचंद्र गावाचा, या 19 नंबर वाल्याचा, या भीमनू संघाचा. बॅट्समन पाठवा. थँक्स डीजे. आमचे कॅमेरामॅन आम्हाला हे दाखवत आहेत आकर्षक ज्या ट्रॉफी आहेत. मॅच तर सुरू होईल. कॅमेरामॅन दिलीप भोईर या ठिकाणी एक नजर टाकतायत. बघतायत आपण प्रथम क्रमांकाची जी ट्रॉफी आहे स्वर्गीय केसरीनाथ पांडुरंग पाटील यांच्या स्मरणार्थ बहुजन विकास आघाडी पुरस्कृत अभिमन्यू स्पोर्ट जुचंद्र आयोजित ही स्पर्धा आहेत. या आकर्षक ट्रॉफ्या तुम्ही बघतायत आणि या ट्रॉफ्यांमध्ये सुद्धा भर घातलेली आहे ते म्हणजेच आविष्कार दत्तात्रय पाटील यांनी सुद्धा चांगलं सहकार्य, चांगलं योगदान या टुर्नामेंट्स करता दिलेत. या ट्रॉफ्या तुम्ही बघतायत ज्याच्यामध्ये लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर यांची प्रतिमा आहे. त्याच्यानंतर क्षितिज हितेंद्र ठाकूर जे नालासोपारा विधानसभा मतदारसंघातून भरघोस मताने पुन्हा एकदा निवडून आले. त्याच्यानंतर आमचे मित्र संदीपजी पाटील, पोलीस पाटील यांचेच बंधू राजेश पाटील यांच्यासुद्धा प्रतिमा आपल्याला या ट्रॉफीवर पाहायला मिळत आहेत. या आकर्षक ट्रॉफी आहेत. प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ पारितोषिक आहेत. त्याच्यानंतर मालिकावीर म्हात्रे ब्रदर्स अँड स्पोर्ट्सचे मालक यांच्या माध्यमातून या उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि मालिकावीर या ट्रॉफीज आपल्याला प्राप्त झालेत. ही चर्चा आम्ही करणार आहोत. आता थेट आम्ही पुन्हा घेऊन जातोय या मैदानाच्या जिथे मॅच सुरू आहे. जिंकण्याकरता 31 धावांचं लक्ष आणि पाठलाग करण्याकरता प्रारंभिक फलंदाज मैदानाच्या आत उतरल्यात. प्रसाद भुते आणि दुसऱ्या बाजूला आपण फलंदाज बघतोय तो म्हणजेच टेनिस क्रिकेटमधला दिग्गज खेळाडू प्रताप भोईर. 2 खेळाडू मैदानाच्या आत उतरलेत. 31 धावांचं लक्ष. प्रकाश आहेत. प्रकाश आणि प्रसाद भुते हे 2 खेळाडू मैदानाच्यात उतरलेत. रजनी स्पर्धा असल्या कारणानं मला तरी वाटते मला सुद्धा डोळ्यांची चाचणी करावी लागेल. मॅचकडे रवाना होऊया. अतिशय चांगलं मॅचेस डे 2 मध्ये सुद्धा पाहायला मिळाल्या. आज आपल्या लाडक्या आयोजकांचा वाढदिवस आहे, अमित दादांचा वाढदिवस आहे आणि म्हणूनच आपण नेहमीच बघतो या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक असतं ते 1,19,000
आणि भव्य दिव्य ट्रॉफी पारितोषिक सुद्धा या ठिकाणी लावले जात आहेत. लगातार 3 षटकार जर ठोकले तर सोरा 11 राजावळी संघाकरता साई विराज ट्रान्सपोर्टचे मालक रोशन प्रदीप पाटील आणि विशाल पाटील यांच्या माध्यमातून 3,000 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय. मॅच स्टार्ट होतोय. पहिल्या चेंडूला उचललाय, चेंडू हवेमध्ये मित्रांनो, मला का खुळ्या गटामधून आमंत्रण दिलं जातं? मी का विनर स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून चांगलं क्रिकेट खेळतोय? कारण हा असा एक मात्र खेळाडू आहे जो गोलंदाजीमध्ये जरी कमी पडला तरी गोलंदाजीमध्ये त्याची उपयुक्तता दाखवत असतोय. आणि आज आपण बघतोय विश्वनाथ जाधव याला प्रसाद भुते याला त्यांनी बाद केलंय. प्रसाद भुते यांनी मागच्या मॅचमध्ये चांगली फलंदाजी केली होती आणि इथे गोल्डन डकवर प्रसाद भुते व्हेरी फर्स्ट बॉलला बाद होतोय. हे विश्वनाथ जाधव गोलंदाजी मार्गावर असताना हा पहिला धक्का लागला गेलाय आणि त्याच्यानंतर आता मैदानाच्या आत नवीन फलंदाज खेळण्यासाठी गेलाय. जितू पहिल्या मॅचमध्ये त्याला मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळाला. गोलंदाजी करताना त्यांनी 2 सफलता प्राप्त केली होती आणि फलंदाजी करताना त्याच्या बॅटमधून धावा आल्या होत्या. प्रकाश स्ट्राईक इनकडे पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडूला वावलंय. धावबाची संधी, मात्र संधी हुकले आणि 1 धाव पूर्ण केली. खरं तर 24 चेंडूंमध्ये या रजनी स्पर्धेमध्ये 31 धावा सुद्धा कठीण होऊ शकतात. कमबॅक करावा लागेल. आरके एंटरप्राइजेस कुमार रणजित प्रकाशकिनी यांच्याकडून पारितोषिक जाहीर झालंय 5,000 रुपयाचं. 3 षटकार 3 चौकार याच्याकरता हे पारितोषिक लागलं जातंय. आदरणीय सन्माननीय कुमार रणजित प्रकाशकिनी साहेबांकडून आरके एंटरप्राइजेसचे मालक आहेत आणि सोरा 11 राजावळी संघाकरता हे पारितोषिक. आता चेंडूला हलक्या हाताने टॅप केलंय. जी परिस्थिती हवी आहे, ज्या पद्धतीने धावा हव्या आहेत त्या भौगोलिक परिस्थितीचा आढावा घेऊनच धावफलक पुढे नेण्याचं काम केलं जातं. फलंदाजा करवी या 1 धाव मिळते. एका धावणीची धावसंख्या झाली ती 1/2. 3 चेंडूंमध्ये 2 धाव मिळत आहेत. सोरा 11 राजावळी संघाकरता सुवर्ण संधी चालून आले. आरके एंटरप्राइजेसचे मालक कुमार रणजित प्रकाशकिनी साहेबांकडून चौकारासाठी 3 चौकारांसाठी आणि 3 षटकारांकरता 5,000 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय. इथे वाईड ऑफ लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडूला खेळलाय. बघता बघता 2 धाव पूर्ण केल्या आहेत. दोघांमध्ये चांगला ताळमेळ. या 2 धावणीची धावसंख्या पोहोचली ती 4 वर. स्कोर मूव्स ऑन 4. सोरा 11 राजावळी संघाकरता आरके एंटरप्राइजेसचे मालक कुमार रणजित प्रकाशकिनी साहेबांकडून 3 चौकार आणि 3 षटकारांकरता 5,000 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय आणि प्रत्येक षटकाराकरता 500 रुपये. इनसाइड आउट करून चेंडूला खेळला जात आहे. रूम बनवण्याचा प्रयास. शॉर्ट स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. एका धावणीची धावसंख्या झाली ती 5 धावा. 0.5 चेंडूंचा खेळ संपलाय. धावसंख्या 1/5. 4 चेंडू बघितले आपण तर प्रभावी टाकलेत. विश्वनाथ जाधव यांनी पहिल्या चेंडूवर गडीपात केला. त्याच्यानंतर एकेरी धाव, दुहेरी धाव आणि तदनंतर एकेरी धाव. हा 6वा चेंडू त्याचा कसा असेल? दोन्ही चांगले चतुर फलंदाज खेळपट्टीवर आहेत. एका बाजूला 40+ संघाचा खेळाडू आहे प्रकाश पाटील ज्याने रजनी स्पर्धा गाजवलेत आणि गावदेवी धानीव आयोजित त्या रजनी स्पर्धेमध्ये नेहमीच चांगली फलंदाजी त्यांनी केलेली आहे. उत्कृष्ट फलंदाज म्हणून त्याला बऱ्याच वेळा नावाजण्यात आलंय आणि तोच खेळाडू आता मैदानाच्या आत नॉन स्ट्राईक इनकडे आहे. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील विश्वनाथ जाधव याचा हा चेंडू हवेमध्ये झेल होण्याची दाट शक्यता. दुसऱ्या फलंदाजाला परतावं लागतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 31 धावसंख्येचा पाठलाग करत असताना सोरा 11 राजावळी संघाची धावसंख्या झालेली आहे ती 2 गडीबाद 5 धावा. आता 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये 26 रनची आवश्यकता. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण येऊया. कम ऑन डीजे. पंडारी शर्ट फड़के बिगड़ वाला दिल दर चकड़े वाला पंडारी
बॅट्समन पाठवा. बॅट्समन लवकरात लवकर पाठवा. टाइम आउटची सुद्धा काही बंधन आहेत आणि त्या बंधनांचं पालन तुम्हाला करावं लागेल. चांगलं मॅच मैदानाच्या आत रंगतोय कारण 2 गडी बाद झालेत आणि 5 धावा एका षटकाच्या समाप्तीनंतर झालेत. आता 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये मॅच जिंकण्याकरता 26 रनची आवश्यकता असेल. 3 षटकारांकरता साईविराज ट्रान्सपोर्टचे मालक रोशन प्रदीप पाटील आणि विशाल पाटील यांच्या सौजन्याने 3,000 रुपयाचं पारितोषिक जाहीर झाले सोऱ्या 11 राजावळी संघाकरता. त्याच्यानंतर 3 षटकारांकरता आर के एंटरप्राइजेसचे मालक कुमार रणजित प्रकाश किनी साहेबांनी 5,000 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलं आहे. प्रत्येक षटकाराकरता 500 रुपयाचं पारितोषिक सुद्धा जाहीर केलं आहे आणि हे पारितोषिक खास करून टिवरी संघाकरता आहे. चांगले दिरदार आणि उमदार व्यक्तिमत्व म्हणून कुमार रणजित प्रकाश किनी साहेबांकडे बघितलं जातं आहे. JPL जुचंद्र प्रीमियर लीगमध्ये सुद्धा त्यांनी चांगले मॅचेस त्यांच्या संघाने खेळलेत आणि JPLमध्ये त्यांच्या संघाचा जर आपण विचार केला तर RK वॉरियर्स या नावाने त्यांचा संघ उतरला होता आणि क्रमांक 3 वर त्यांच्या संघाला राहावं लागलं होतं. चांगली कामगिरी त्या स्पर्धेमध्ये. मॅचकडे आपण वळूया. 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉलमध्ये मॅच जिंकण्याकरता 26 रनची आवश्यकता. 18 चेंडू 26 धावा. भूमित नावाचा खेळाडू आता मैदानाच्या आत आलाय स्ट्राईक इनकडे. मागच्या संडेला याच खेळाडूने उत्कृष्ट फलंदाज म्हणून पारितोषिक पटकावलं होतं. चांगला कव्हर ड्राईव्ह. नंदकुमार पाटील याच्या आवाक्यापासून दूर होता चेंडू आणि बघता बघता 2 धावा फलंदाजाने पूर्ण केल्यात. एका बाजूला जय विश्वकर्मा गोलंदाजी करतोय. 2 धावण्याची धावसंख्या झाली ती 7 धावा. 17 बॉल आणि 17 बॉलमध्ये जिंकण्याकरता 17 चेंडूंमध्ये 24 रनची आवश्यकता. 17 चेंडू 24 धावा. आमचे मॅन्युअल स्कोअर अपडेटर विशाल भोईर आम्हाला ही चांगली माहिती देत आहेत. दुसऱ्या बाजूला आमचे इलेक्ट्रॉनिक स्कोअर अपडेटर कामेश पाटील आलेत. चांगला ऑन ड्राईव्ह भूमित या फलंदाजाचा. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धाब्याकरता फलंदाज धावत आहेत. 2 धाव पूर्ण आणि पुत्राच्या कामगिरीवर पिता किती खुश होत आहेत हे आपण बघू शकतायत. ज्या ठिकाणी राजावळी संघाचा खेमा आहे गणेश भोईर खुश होत आहेत कारण त्यांचे सुपुत्र भूमित भोईर हे मैदानाच्या आत चांगला खेळ करत आहेत. आणखीन एक नवीन चेहरा आपल्या डोळ्यासमोर येईल तो म्हणजे तुषार पाटील. तो सुद्धा एक चांगला उपयुक्त खेळाडू आहे. मी म्हटल्याप्रमाणे त्यांनी रत्नागिरी परिसरामध्ये जाऊन एका षटकामध्ये 29 धावांची गरज असताना त्या 29 धावा त्यांनी पूर्ण करून दिल्या होत्या आणि तिथे मॅच जिंकला होता टिवरी संघाने. आता 2 धावण्याची धावसंख्या 9 वर पोहोचली जाते. 31 धावांचं लक्ष म्हणजेच अजून 22 धावा बनवाव्या लागतील मॅच जिंकण्यासाठी. सुंदररित्या चेंडूला टोळावलाय. चेंडू गॅप मध्ये लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये शतरक्षक तैनात. बघता बघता फेकी येईपर्यंत 2 धावा त्याने पूर्ण केल्यात. 2 धावण्याची धावसंख्येत वाढ. धावसंख्या फुलली. धावसंख्या भरली. धावसंख्या पोहोचली ती 11 वर. 11. हे चांगलं तंत्र असायला हवं. क्रिकेट हा चौकार आणि षटकारांचं खेळ आहे मित्रांनो. भौगोलिक परिस्थिती आणि सध्या मॅच मध्ये आपल्याला काय आवश्यक आहे हे बघूनच खेळ करावा लागतोय. एकेरी दुहेरी धावसंख्येचा बादशाह या जुचंद्र गावामध्ये मी पहिला विशाल भोईर याला बघायचो जे आता आमच्या गुणलेखन कक्षामध्ये सज्ज आहेत. एकेरी दुहेरी धावा चांगल्या पद्धतीने ते कव्हर करायच्या आणि आता मात्र इथे चांगली खेळी. जे याचा हा चेंडू इनसाइड आउट करून चांगल्या पद्धतीने चेंडूला खेळलाय. नंदकुमार पाटील यांच्या हातामध्ये चेंडू जातोय कव्हर क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण फलंदाजाने खेळपट्टीवर आणि एका धावण्याची धावसंख्या झाली ती 12. 1 षटक आणि 4 चेंडूची समाप्ती. धावसंख्या 12. 14 चेंडू आणि 14 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 19 रनची आवश्यकता. 14 बॉल 19 धावा. काय होईल या मॅचचं? काय पुन्हा एकदा पलटवार करेल फिल्डिंग करणारा गावदेवी धानिवचा संघ किंवा एखादा मोठा फटका खेळून या मॅचमध्ये आव्हान जिवंत ठेवेल सोरा 11 राजावळी संघ? लॉंग ऑन मिड ऑन. ओ बॅटचं एज लागलंय. आवाज जोरदार आलाय. थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू गेलाय. 1 धाव मिळाली. फलंदाज प्रकाश पाटील याला. या एका धावण्याची धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली ती 13. भूमित भोईर 4 चेंडूला सामोरे गेलाय. 4 चेंडूंमध्ये त्यांनी 7 धाव बनवल्यात. याचाच अर्थ जे हवं आहे ते मिळतंय सोरा 11 राजावळी संघाला. 1 चेंडू या षटकातील शिल्लक. धावसंख्या 13. 2 गडी बाद 13. पुन्हा एकदा चांगला टान्स. चांगला फतदालित्य मिडॉन क्षेत्रामध्ये चेंडू वळवलाय. 1 धाव पूर्ण.
याचबरोबर 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 31 धावसंख्येचा पाठलाग करत असताना सोरा 11 राजावळी संघाची धावसंख्या 2 गडी बाद 14 धावा. गावदेवी धानिव संघाला 17 धावा डिफेंड कराव्या लागतील 12 चेंडूंमध्ये, तर सोरा 11 राजावळी संघाला 12 चेंडूंमध्ये 17 धावा बनवाव्या लागतील. हा मॅच कडक होऊ शकतोय. कालच्या दिवसात सुद्धा असाच एक सामना झाला होता. या सामन्याची सुद्धा चर्चा मी करेनच. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत. तत्पूर्वी कुठेच जाऊ नका, बघत राहा, ऐकत राहा आमदार चषक 2021. केलाई चंद्र गावाला या आमदार चषकाचं आयोजन केलाई चंद्र गावाला. वाजताई नाव गाजताई, वाजताई नाव गाजताई, नाव गाजताई आम्ही दादाचा इकडं बघा ना, स्कोर बोर्ड आम्हाला दाखवतोय 17-12 12-17 17 डिसेंबर निश्चितच 1937चा तो दिवस होता ज्यावेळेस कॅरी पॅकर्स या ऑस्ट्रेलियन मीडियामॅनचा जन्म ऑस्ट्रेलिया येथे झाला आणि त्याने क्रिकेटच्या दुनियामध्ये आमूलाग्र बदल घडून आणलाय. याआधी आपण WG ग्रेस, विल्यम गिल्बर्ट ग्रेस याला क्रिकेटचा पितामह सुद्धा म्हटलं जातं. त्याने सुद्धा आमूलाग्र बदल घडून आणले. मात्र खेळाडूंना पैशाचं लालच देण्याचं काम केलं कॅरी पॅकर्स यांनी. आता 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 17 रनची आवश्यकता. कालच्या दिवसातील पहिला मॅच सुद्धा असाच होता. पहिल्या मॅचमध्ये 12 चेंडूमध्ये 17 धावांची आवश्यकता होती, 18 धावांची आवश्यकता होती पतू पॅकर्स संघाविरुद्ध दत्त अली स्पोर्ट जुचंद्र संघाला. मात्र त्या 12 चेंडूत 18 धावा डिफेंड झाल्यात आणि त्या धावा झाल्या नव्हत्या. इथे 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये 17 धावांची गरज आहे. सध्या ओळावा सुद्धा आपल्याला या खेळपट्टीवर आउटफील्डवर पाहायला मिळतोय. सिमेंट विकेट इथे पाहताय. चोहे बाजूने चांगला पिवळा पट्टा आपल्याला पाहायला मिळतोय. प्रकाशमय वातावरण केलंय आणि या रजनी स्पर्धेची खासियत आहे. या रजनी स्पर्धेमध्ये जे प्रेक्षक आलेत त्यांनी कधी स्वर्ग बघितला नव्हता, मात्र इथे त्यांना आल्यानंतर स्वर्गात आल्याचा भास होतोय. इतकं चांगलं देखणं आयोजक कुमार अमित केदारनाथ पाटील साहेबांनी केलेत. आणि दुसऱ्या बाजूला नितीन पाटील हे सुद्धा क्रिकेटचा आनंद लुटतायत. त्यांना तुम्ही डाव्या बाजूला टॉस बॉक्समध्ये बघतायत. जालिंदर भोईर हे सुद्धा या टुर्नामेंट्समध्ये चांगलं योगदान देत आहेत अमित दादांना. कारण जे काही संघ येतात ते संघ संपर्क करण्याकरता मेहनत घेण्यात करता आपण जालिंदर भोईर यांना बघतोय. त्या संघाचे प्रवेश शुल्क जमा करण्याची जबाबदारी जालिंदर भोईर यांनी आपल्या खांद्यावर उचललंय. मॅचकडे रवाना होऊया. 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये 17 धावा. गोलंदाजच्या मार्गावर नंदन डान्सिंग डाऊन द ट्रॅक. पुन्हा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला खेळलाय. एक धाव पूर्ण, दुसरी धाव होण्याची दाट शक्यता. फेके येईपर्यंत 2 धावा सहजतेने पूर्ण होत आहेत. या 2 धावण्याची धावसंख्येत बदल होते. धावसंख्या पोहोचली जाते ती 16 वर. 2 षटक आणि 1 चेंडूची समाप्ती. आता 11 चेंडू आणि 11 चेंडूमध्ये 15 रनची आवश्यकता. काटेकी टक्कर असा मॅच हा होऊ शकतोय. रोहन गोडविंदे मेढे येथून या ठिकाणी क्रिकेटचा आनंद लुटण्याकरता आलेत आणि त्यांच्याकडून विकेट हॅट्रिक करता 500 रुपये लागलेत. पुढचा चेंडू बॅटचं एज लागलंय. शतरक्षकाला अनपेक्षितरित्या चेंडू उसळी घेताना दिसलाय. फलंदाजाने त्याचं काम पूर्ण केलंय. खेळपट्टीवर 2 धाव पूर्ण. खराब क्षेत्ररक्षणाचा फायदा उचललाय. बघता बघता तिसरी धाव सुद्धा पूर्ण होतोय. या 3 धाव मिळत आहेत. या 3 धावण्याची धावसंख्या फुलली, धावसंख्या भरली, दबाव कमी झाला. या 3 धावण्याची धावसंख्या 19. 10 चेंडू आणि 10 चेंडूमध्ये 12 रनची आवश्यकता. काय चांगला मॅच प्रेक्षकांच्या भेटी करता आपण इथे दाखवलाय. 2.2 चेंडूंमध्ये 19 धावा. 10 चेंडू आणि 10 चेंडूमध्ये 12 रनची आवश्यकता. सोपं जरी असलं तरी धानिव संघामध्ये ती काबिलियत आहे. धानिव संघामध्ये ते सामर्थ्य आहे. धानिव संघ कधीही पलटवार करण्याची क्षमता दाखवू शकतोय आणि म्हणूनच धानिव संघाची सुद्धा मी तारीफ करेन. गोलंदाज तयार. ओ डॉट डिलिव्हरी. जितके डॉट चेंडू जातील तितका दबाव येऊ शकतोय सोरा 11 राजावळी संघावर. 9 बॉल आणि 9 बॉलमध्ये 12 रनची आवश्यकता. दुसऱ्या बाजूला नंदन विश्वकर्मा एक चतुर गोलंदाज आहे. तो कधी फिरकी चेंडू टाकतोय तर कधी वेगवान चेंडू रिलीज करतोय.
कदाचित बघूया काय घडतंय. पुन्हा एक डॉट डिलिव्हरी टाकली जाते. फलंदाजाला फसवलाय, फलंदाजाला अडकवलाय, फलंदाजाला जखडून ठेवलंय. 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये 12 रनची आवश्यकता. प्रकाशमय वातावरण आहे. सोरा 11 संघाला प्रकाशमय वातावरण करायचं असेल तर खेळपट्टीवर प्रकाश याचं चालणं फार महत्वाचं आहे. प्रकाश मैदानाच्या आत. ओ व्हॉट डिलिव्हरी. पुन्हा एकदा मॅच मध्ये पकड मजबूत बनते. म्हणूनच मित्रांनो मी म्हटलं की मॅच वर पकड मजबूत करण्याची क्षमता ही दाणीव संघामध्ये आहे आणि ती त्यांनी दाखवलंय. पहिल्या चेंडूवर 2 धावा, दुसऱ्या चेंडूवर 3 धावा, त्याच्यानंतर 0-0-0. 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये 12 रनची आवश्यकता. 7 चेंडू 12 धावा. 7-12 म्हटलं तर आपल्याला सध्या तरी प्रत्येकाच्या हृदयाची धडकन बनलंय, कारण जमिनीचे भाव हे गगनाला भिडलेत. 7 बॉल 12 रनची आवश्यकता. हा चेंडू कसा असेल. जोरकस चेंडूला खेळला जातोय. चेंडू जातोय लॉंग ऑफ मध्ये. 1 धाव पूर्ण केली. भूमित दुसरे धावे करता धावतोय आणि बघता बघता परतावं लागतंय. भूमित या फलंदाजाला गॉन. मॅच मध्ये पुन्हा ट्विस्ट निर्माण झालंय. या 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धावपळावर त्या 20 धावा. आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी 11 रनची आवश्यकता. 6 चेंडू 11 धावा. काटेकी टक्कर मैदानाच्या आत होताना दिसत आहेत. एका बाजूला समर्थकांच्या हृदयाचे ठोके वाढताना दिसत आहेत. काय या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करेल सोरा 11 राजावळी संघ किंवा त्याला रोखलं जाईल. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर चर्चा करण्याकरता कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण येऊया. कम ऑन डीजे. बेटा दादाचा नाद नाही केला कुणी, बनला लाखो दिलाची जान. बेटा दादाचा नाद नाही केला कोणी, बनला लाखो दिलाची जान. असा आहे होतो वनम्यान, त्याचे करोडो झाले छान. असा आहे हो तो वनम्यान, त्याचे करोड झालेत वन प्यार. मॅच सोरा 11 नीड 11 रन्स फ्रॉम 6 बॉल. 6 चेंडू मध्ये 11 रनची आवश्यकता. आमदार चषक 2021 मध्ये हा आमदार चषक, हा दमदार चषक तुम्ही मैदानाच्या आत बघतायत. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये जिंकण्याकरता 11 रनची आवश्यकता. कठीण आहे या रजनी स्पर्धेमध्ये. या धावा कठीण आहेत. 6 बॉल 11 रन्स. नायगाव संघाचा कर्णधार तयारीमध्ये राहा. दुसऱ्या बाजूला कठीण काम सोपं करावं लागेल, ते म्हणजेच फलंदाजी करणाऱ्या सोरा 11 राजावळी संघाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आत आलाय. रोशन प्रताप भोईर आलाय. मात्र गोलंदाजी मार्गावर रोशन आलाय. प्रकाश पाटील आणि प्रताप भोईर यांच्यावर मोठी जबाबदारी. देर इज अ बिग रिस्पॉन्सिबिलिटी. या 2 फलंदाजांना म्हटलं जातं हुकमी एक्के. इथे एक्के चालायला हवेत. हे एक्के चालतील काय शंका आमच्या मनामध्ये आहे, कारण आता त्यांना तुरुपचा एक्का ओपन करावा लागेल. त्यांना आता शो करावा लागेल. त्यांना आता दाखवून द्यावा लागेल. या 6 चेंडूंमध्ये 11 धावा बनवाव्या लागतील. दुसऱ्या बाजूला गोलंदाजी मार्गावर गोलंदाज रोशन आलाय. त्यांनी सुद्धा आतापर्यंत चांगलं क्रिकेट खेळलंय, चांगलं क्रिकेट दाखवलंय, चांगली क्षमता त्यांनी दाखवलंय. दानीव संघ आता मजबूत स्थितीला आहे असं मी म्हणतोय. हे का म्हणतोय, ही रजनी स्पर्धा सुरू आहे मित्रांनो, आणि रजनी स्पर्धेमध्ये 6 बॉल मध्ये 11 धावा होणं कठीण आहे. बघूया या कठीण प्रसंगामधून मार्ग शोधतात काय. श्वास आणि विश्वास हे दोन्ही अदृश्य आहेत मित्रांनो, मात्र या दोघांमध्ये इतकी प्रचंड ताकद आहे जे अशक्य गोष्टीला सुद्धा शक्य करू शकतात. 15 चेंडूंमध्ये 37 धावांची गरज असताना चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन अंतर्गत रजनी स्पर्धेमध्ये पाये येथील मैदानावर त्या 37 धावा प्रताप यांनी पूर्ण केल्या होत्या. आता 6 बॉल मध्ये 11 रन्स. प्रताप बाद होतोय. प्रताप नावाची चर्चा आहे हो खरोखर, गावागावात नावाची चर्चा आहे हो खरोखर, दादा आहे हो खरोखर. जितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर. जितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर.
बघितलं आपण आत वळणारा चेंडू होता आणि खरं तर बरोबर ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू होता. यष्ट्यांवर लागला गेलाय आणि विकेटचं पतन होतंय. प्रताप हाताश होऊन परततोय. धाव संख्या 20, 4 गडी बाद, 5 बॉल आणि 5 बॉलमध्ये 11 रनची आवश्यकता. नवीन फलंदाज गेल्या मैदानाच्या आत रोहन शेठ गोडबिंदे मेड्यावरून क्रिकेटचा मॅच पाहण्याकरता आल्यात. प्रत्येक विकेट करता 200 रुपयाचा पारितोषिक ठेवलंय गावदेवी दानवी संघांकरता. आता मॅच असा झालाय, इक्वेशन आणि सिच्युएशन आपण जाणून घेऊया. 5 बॉल आणि 5 बॉलमध्ये 11 रनची आवश्यकता. 5 चेंडू 11 धावा, 11 धावा 5 चेंडूत. नो मीटिंग नो टाइम. वेळ वाया जाईल असं काही करू नका. पारितोषिकांची खैरात या ठिकाणी वाटली जाते. 2 षटकारांकरता 2000 रुपयाचा पारितोषिक लावलं जातोय. आदरणीय सन्माननीय रोशन पाटील जे साई विराज ट्रान्सपोर्टचे मालक आहेत त्यांच्या सौजन्याने पारितोषिक लावलंय टिवरी संघाला. आता हा रोशन मॅच जिंकून देईल काय? प्रताप करू शकला नाही. रोशन याला रोशनी आणण्याकरता रोशनवर हल्ला चढवावा लागेल, कारण गोलंदाजी मार्गावर रोशन आणि प्रकाश मिळून बनतोय हा प्रकाश. काय होईल या मॅचचा नतीजा? चेंडूला हवेमध्ये उचललंय, उंची जास्त गाठली, लांबी कमी आणि फलंदाजाला परतावं लागतंय. गोलंदाजाने दिली हमी, विकेटचं पतन. गॉन. टीम मीटिंग नको. दीपक लग बग माझ्या रायाची, लग बग माझ्या रायाची. थँक्यूचे या 2 विकेटच्या प्राप्त केले त्याच्याकरता रोहन शेठ गोडबिंदे मेढे यांच्याकडून 400 रुपये आमच्या या कॉमेंट्री बॉक्समध्ये जमा झालेत. आता पुन्हा एकदा स्थिती अशी झाली, 4 चेंडू आणि 4 चेंडूमध्ये 11 रनची आवश्यकता. म्हणूनच पलटवार, वारावर वार या ठिकाणी सपासप वार केलेत गोलंदाजी करताना गावदेवी दानवी संघाने. दुसऱ्या बाजूला विकेटची हॅट्रिक करण्याची संधी असेल गोलंदाजाला आणि मितेश पाटील मैदानाच्या आत गेल्यात. क्षमता या दोघांमध्ये आहे. दुसऱ्या बाजूला विचार करतोय आपण प्रकाश नावाचा खेळाडू आहे जो 3 चेंडू डॉट खेळाय. त्याच्या बॅटमधून मोठे फटके येऊ शकत आहेत. 4 चेंडू 11 धावा. जरी गगनभेदी फटका आला नाही तरी कार्पेटच्या सहाय्याने चौकार ते ठोकू शकतायत. ही क्षमता आहे, ही ॲबिलिटी आहे. स्ट्रायकिंगकडे उजव्या हाताचा फलंदाज प्रकाश पाटील तो मॅच मध्ये पुन्हा आणू शकतोय या सोरा 11 राजावळी संघाला. 4 चेंडू 11 धावा, 11 धावा 4 चेंडूत. स्ट्रेट टू द बॉलर. कार्पेटच्या साहाय्याने चेंडू येतोय लॉंग ऑफच्या दिशेने. एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याची घाई आणि बघता बघता विकेटचं पतन होतंय. मितेश पाटील याला परतावं लागतंय. पुन्हा आता बघताय आपण 6 गडी बाद, धाव संख्या 21. 3 चेंडू आणि 3 चेंडू मध्ये 10 धावा. ही स्थिती निर्माण झालंय. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये ऐकूया सुमधुर गीत. कम ऑन डीजे. सहजगत्या सोरा 11 राजावळी संघ आपल्या खिशात घालेल, मात्र त्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास खेचून काढण्याच्या मार्गावर सध्या गावदेवी दानवी संघ दिसतोय. बघितलं आपण काय चांगलं प्रदर्शन केलं गोलंदाजाने. रोशन यांनी सुद्धा चांगली गोलंदाजी केलंय. विकेट हॅट्रिक झाली नाही, मात्र या षटकात 3 फलंदाज बाद झालेत. 3 चेंडू 10 धावा. समोर उजव्या हाताचा खंदा फलंदाज प्रकाश पाटील. या प्रकाश होत्या त्या सामन्यामध्ये प्रकाश तो संघावर पाडेल काय? काही करू शकतोय. त्याच्याकडे क्षमता आहे, त्याच्याकडे ॲबिलिटी आहे. कष्ट करा, मेहनत करा, पुढे जा. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. चेंडूला मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये वळवलाय. 1 धाव पूर्ण. दुसरी धावे करता फलंदाज वेगाने धावतायत आणि बघता बघता या 2 धावा ते पूर्ण करतायत. 2 धावण्याची धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्या फुलली. धावसंख्या पोहोचली 23 वर. 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये मॅच जिंकण्याकरता 8 रनची आवश्यकता. 2 चेंडू 8 धावा. या मॅच मध्ये वाट बघून झालंय. आता वाट लावायची वेळ आलाय. बघूया वाट कोण लावतोय. गोलंदाज वाट लावतोय की फलंदाज वाट लावतोय. 2 चेंडू 8 धावा. व्हॉट मॅच. हृदयाचे ठोके वाढवणारा क्षण इथे निर्माण झालाय. बघितलं आपण मॅच कडे वळत असताना 2 बॉल आणि 8 रन्स.
चेंडूला ऑन साईडला खेळलाय, चेंडू जातोय कव्हर क्षेत्रामध्ये, एक धाव पूर्ण केली. दुसरे धावे करता फलंदाज वेगाने धावतोय आणि बघता बघता परतावं लागतं प्रकाश पाटील याला. आता म्हणू शकतोय आव्हान संतुष्टात आलंय ते सोरा 11 राजावळी संघाचं. एक बॉल आणि एक बॉल मध्ये जिंकण्याकरता 7 रनची आवश्यकता. एक चेंडू 7 धावा, 7 धावा एक चेंडूत. काय रोमांचकारी हा मॅच बनलाय. 1,03,789 वेळा 24 तासामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या हृदयाचे ठोके होत आहेत आणि त्यापेक्षा जास्त ठोके झाले तर हृदयविकाराचा झटका येऊ शकतोय. म्हणूनच मॅच बघताना या गोष्टीची दक्षता घ्या. एक छोटासा ब्रेक घेऊया. प्रेक्षक कुठेच जाऊ नका, बघत राहा, ऐकत राहा. आमदार चषक, दमदार चषक 2021. अभिमन्यू 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 बँक स्टडीचे यूट्यूबच्या माध्यमातून अनेक शुभेच्छा आपण बघतायत. कुमार अमित केदारनाथ पाटील साहेबांना आदरणीय सन्माननीय संकेश देवराम पाटील यांनी असं म्हटलं आहे की आमचे छोटे बंधू आयोजक कुमार अमित पाटील यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. धन्यवाद संकेशजी. मॅचकडे आम्ही रवाना होतो. एक बॉल आणि 7 रन्स. ओहो, काय करतं या मॅचचा नतीजा काय असेल. एक बॉल आणि एक बॉल मध्ये 6 रनची आवश्यकता. एका धावणीची धावसंख्या पोहोचली ती 25 वर. आता एक चेंडू 6 धावा क्षमता आहे तुषार मध्ये. ज्या पद्धतीने मी म्हटलं होतं रत्नागिरी रायगड या परिसरामध्ये याच हंगामामध्ये 6 बॉल मध्ये 29 रनची आवश्यकता होती आणि त्या 29 धावा पूर्ण केल्या होत्या फलंदाजाने. तुषार पाटील मैदानाच्या आत. एक चेंडू. तुषार पाटील, सूरज हे 2 खेळाडू मैदानाच्या आत आहेत. स्ट्रायकिंगकडे फलंदाज तुषार पाटील. एक चेंडू आणि एका चेंडूमध्ये 6 रनची आवश्यकता. एक चेंडू षटकार. या 1 लाखाचा प्रश्न या एक चेंडू सोडवेल काय. सुपर 4 मध्ये कोण जाईल, कोण आपलं दावेदारी इथे पेश करेल. एक बॉल आणि एक बॉल मध्ये जिंकण्याकरता 6 रनची आवश्यकता. एक बॉल 6 धावा. हा चेंडू कसा पडतो पहा. फुलटॉस करून चेंडूला डोलावला. चेंडू हवेमध्ये. फुलटॉस बॉल होता आणि त्या फुलटॉस बॉलवर विशेष प्रभाव करता आला नाही आणि चांगला मॅच प्रेक्षकांपर्यंत हा पोहोचलाय. वो क्या है ना, मच्छर अगर सोते हुए आदमी को काट ले तो वो हीरो नहीं बन जाता. अगर जागते हुए आदमी को काट लेना तो उसको मसल दिया जाएगा. मारे मारे. मॅन ऑफ द मॅच चा किताब आम्ही नंतर वितरित करणार आहोत. सध्या टॉस सुद्धा महत्वाचा असेल. टॉस करण्याकरता दोन्ही संघाचे संघनायक असतील आणि विनंती करतोय या स्पर्धेचे